अमरावतीमध्ये अचलपूर नगर परिषदेच्या 774 आक्षेपावर झाली सुनावणी। पालिकेच्या 20 प्रभागांमध्ये 99,659 मतदार आरक्षणात गोची। यवतमाळमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जैसे थे आक्षेप फेटाळले। आयुक्तांनी घेतली सुनावणी। 3 नोव्हेंबर रोजी निघणार अधिसूचना। अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त 7,000 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी 5 कोटी। यादी अपलोडनंतर खात्यात जमा होणार मदत। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे समृद्धीवरील सोन्याची लूट, आरोपींची पुन्हा हवी कोठडी। मुख्य सूत्रधार आणि उर्वरित सोन्यांचा शोध सुरू। वाशिम जिल्ह्यात वाढीव अनुदान आले, पण शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित। सप्टेंबरमध्ये नुकसान 2 ते 3 हेक्टरच्या मर्यादेत 8,106 शेतकऱ्यांसाठी 6.13 कोटींची मदत। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे स्थानिक बसस्थानकावर 1 नोव्हेंबरला काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यवतमाळमध्ये एमपीएससी परीक्षेत शेतकरी पुत्रांनी मारले मैदान। प्रतिकूल परिस्थितीवर मात, निलेश रोहिदास यांनी वापरले स्वतःचे अभ्यास तंत्र। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरी श्याममयी निशाण यात्रेचे जागोजागी स्वागत। सर्व धर्म समाज राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी एकता भक्तिभावाचा संदेश दिला। जिल्हा बँकांच्या भरतीला नवे नियम, ऑनलाईन प्रक्रिया अनिवार्य। IBPS, TCS किंवा MKCL मार्फतच भरती। वाशिम जिल्ह्यात आणखी 3 दिवस पावसाचा मुक्काम, हवामान खात्यांचा अंदाज। कापूस उत्पादक चिंतित। जिल्ह्यातील दर्यापूर येथे स्थानिक बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली। परिसरातील अनेक शेतकरी आपला माल मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी आणत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कंत्राटदाराने निकष नियमांना दाखविला ठेंगा। वणी येथील अमृत योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा माडेगाव रस्त्यावर खड्ड्यात बसून आंदोलन, वाहतूक विस्कळीत। रस्त्यांचे बांधकाम संत गतीने, अपघातामुळे गावकरी संतप्त। लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत 16 लाख मतदार, निवडणार 183 सदस्य। सोमवारी प्रसिद्ध होणार मतदार याद्या। महायुती मवियात अंतर्गत बैठका सुरू। वाशिम जिल्ह्यात बाजार समित्यात सोयाबीनची आवक आवक्याबाहेर। शनिवारी 3च बाजारात 28,000 क्विंटल आवक। अमरावतीमध्ये बांधकाम कामगारांसाठी महापालिकेची प्रमाणपत्र सेवा लवकरच होणार ऑनलाईन। महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम, संकेतस्थळावरच करा प्रक्रिया। यवतमाळ जिल्ह्यातील उमेरखेड उपजिल्हा रुग्णालयात आता मोफत डायलिसिस सुविधा। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन। अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे बुद्धांच्या मार्गाने चालाल तर मानवी जीवन यशस्वी होईल। बंदे येथे संगपाल यांचे दिग्रस बुद्रुक येथे प्रतिपादन। बुलढाणा जिल्ह्यात वादळी पावसामुळे पांढऱ्या सोन्यांचे प्रचंड नुकसान। जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी, कापूस भिजल्याने गुणवत्तेवर परिणाम। वाशिममध्ये आधार अपडेटसाठी भाऊ बहीण रांगेत। 18 नोव्हेंबरची मुदत। OTPसाठी आधार संलग्न मोबाईल क्रमांक अनिवार्य। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात आधारभूत किमतीवर सोयाबीन कापूस खरेदी तत्काळ करा। शेतकऱ्यांची मागणीसाठी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार। यवतमाळमध्ये सुरक्षा जवान तैनात, तरी सायंकाळीच होतो दरवाजा कुलूप बंद। सिटी स्कॅनसाठी न्यावे लागते खास खडग्यातून स्ट्रेचर। अकोला जिल्ह्यातील शिवर येथे पावसामुळे शिवणी महसूल मंडळातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले। शेतकरी हतबल। बुलढाण्यामध्ये RTOची दिवाळी, लाखोंची पावती फाडली। कारवाईमुळे प्रवाशांना मिळाला दिलासा। इशारा दिल्यानंतरही दुप्पट भाडेवाढ, प्रवाशांकडून तक्रार। वाशिममध्ये चियाच्या दरात उसळी, शेतकरी मालामाल। यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता। शेतकरी चिया पेरणीसाठी